अध्यक्ष म्हणून या समाजाचे कार्याध्यक्ष आदरणीय माधव सुबोसे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले। तर या ठिकाणी उपस्थित असणारा हा प्रत्येक माणूस हा सन्माननीय आणि मग जर ही सर्व मंडळी नसतील तर हा कार्यक्रम देखील तेवढा कार्यक्रमाला शोभा आली तरी काही विचारवंतांनी धार्मिक संघटनेमध्ये त्या कार्यक्रमाचे प्रमुख विख्यात आदरणीय विनोद चव्हाण यांनी विनंती करतो त्यावेळी काय या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माधव सुबोसे यांचा देखील या वर्षाच्या बरोबर तेवढ्याच तो आम्हाला या ठिकाणी सन्मान होत आहे। आमचे मार्गदर्शक आमचे सल्लागार बोधिसत्व वंदनाचे संपादक आदरणीय प्राध्यापक अरुण दळवे सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपली प्रास्ताविक करावी। आदरणीय फुलमाळीताई यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गोड आवाजामध्ये या ठिकाणी एखादं भीमगीत सादर करावं। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई यांच्या विचारांना अभिवादन करते। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। बाबासाहेबांचे गीत म्हणते कारण बाबासाहेबांनी त्यांच्या निर्वाणापर्यंत आपल्या समाजासाठी किती झटले, किती काय केले ते आपल्याला आतापर्यंत कळलेलंच नाही। कारण का की आपण जाणूनच घेतलं नाही की बाबासाहेब काय आहेत। आणि एकदम त्यासाठी एक गीत म्हणते मी। मरणे हजार यावे मी भिनार नाही, परक्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही। मरणे हजार यावे मी भिनार नाही, परख्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही। न्यायाचे हक्क मिळवून जीवाच केलं रान, न्यायाचे हक्क मिळवून जीवाच केलं रान, हीन दीन दलितासाठी वाहिला स्वतःचा प्राण। पण माझ्या या समाजाला विकणार नाही, पण माझ्या या समाजाला विकणार नाही, परख्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही, परख्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही। अस्पृश्य तूच लेखुनी वाळीत टाकणारे, अस्पृश्य तूच लेखुनी वाळीत टाकणारे, दगडाला देव मानून हृदयासी झाकणारे,
दगडाला देव मानून हृदयाशी झाकणारे, ते अंध ब्रह्मज्ञान मज तारणार नाही, ते अंध ब्रह्मज्ञान मज तारणार नाही. परख्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही, परख्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. माणूस म्हणून जगणे आहे मला जगात, माणूस म्हणून जगणे आहे मला जगात. जिने नको असे ते काळ्याच्या कोळखात, जिने नको असे ते काळ्याच्या कोळखात. भविष्य माझे उजवान कुणीही ठरविणार नाही, भविष्य माझे उजवान कुणीही ठरविणार नाही. परख्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही, परख्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. मरणाई ते मी आधी काही करून जाईल, मरणाई ते मी आधी काही करून जाईल. लिहिता व गाता गाता भारत तरुण जाईल, लिहिता व गाता गाता भारत तरुण जाईल. मोडेल पण कधी मी वाकणार नाही, मोडेल पण कधी मी वाकणार नाही. परख्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही, परख्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही, परख्याच्या ओंजळीने. या व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी खरं तर आपण गेले 2.5 वर्ष म्हणजे मी स्वतः दोनदा प्रत्येक वेळी ऐकत आलेलं आहे, वाचलेलं आहे की जर रमाई नसता तर बाबासाहेब घडले असते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मग त्याचं उत्तर काय की रमाई होत्या म्हणून बाबासाहेब घडले. आतापर्यंत रमाई बाबासाहेब यांच्या विचार, त्यांचं त्याग, त्यांचे कष्ट, त्यांनी समाजासाठी सोडली सगळं आपण पाहिलं, वाचलं आणि ऐकून होते. परंतु मी तर असं म्हणेन की जर रामजी बाबा नसते तर बाबासाहेब घडले असते का, हा देखील प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निश्चितपणे निर्माण व्हायला पाहिजे. कारण जेवढं कष्ट रामाईचं आहे तेवढंच कष्ट रामजी बाबाचं आहे. रामजी बाबांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना घडवण्याचं त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. आपल्या कुठल्याही सुखाचे, कुठल्याही त्रासाची, कुठल्याही दुःखाची पर्वा न करता रामजी बाबांनी बाबासाहेबांना घडवलं. आणि अत्यंत चांगला विचार, चांगला विषय या ठिकाणी, या विषयावर मला वाटतं मी तरी स्वतः या विषयावर कधी प्रवचन ऐकलं नाही, विचार ऐकले नाही. अत्यंत चांगला विषय तुम्हाला दिलेला आहे, तेव्हा आम्हाला निश्चितपणे या विषयावर ऐकायला बोलले होते. तत्पूर्वी या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आदरणीय दळवेकर यांना विनंती करतो की आजच्या या व्याख्यानाची म्हणजे थोडक्यात ओळख करून द्यावी. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज मी या ठिकाणी सरांचा, विनोद सरांचा या ठिकाणी परिचय करण्यासाठी उभा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण का आपल्याला त्यांना ऐकायचं आहे, पण ते त्यांची ओळखी पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की आपण पूर्वी म्हणजे अगदी मला वाटतं काहीतरी 90 ते 91 दरम्यान भाज्याला जायचो, भाज्याला स्वच्छता असायची. म्हणजे त्रैलोक्य बौद्ध महासंघामध्ये जे हाडाचे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला सांगायला नको. परंतु आता बरेच कालावधी झालेला असल्यामुळं आपला एकमेकांचा संपर्क नसल्यामुळं आपल्याला ते नवीन वाटतं, तसे ते नवीन नाही. म्हणजे त्रैलोक्य बौद्ध महासंघामध्ये आपली एका वेळेला असं होतं की आपलीच लोक होती तिकडे सगळी.
तर आणि बरेच शिबिर आपण केलेले आहेत बहुतेक गोगरताईंनी वगैरे केले. तर त्या ठिकाणी सुद्धा तर विनोद सरांचा अभ्यास हा ध्यान, त्याचबरोबर संघटन आणि त्याचबरोबर एखादा प्रोग्राम अरेंज करणे, अशा अनेक विविध पैलूमध्ये त्यांचा हे आहे, हातखंड आहे. या ठिकाणी ते जवळच राहतात. आपल्याला आंबेडकर कॉलेज माहीत आहे, आंबेडकर शाळा आपली कॉलेज शाळा आहे, तर तिथे ते जवळच राहतात. आणि आजपर्यंत त्यांनी ध्यानाच्या बाबतीमध्ये खूप प्रगती केलेली आहे. आता त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, पण ती एक चांगली इन्फॉर्मेशन आहे. आणि आपल्या TBMचं जे ध्यान आहे त्यामध्ये ते पारंगत आहे. त्याचबरोबर ते या परिसरामध्ये अनेक कामं करत आहेत. म्हणजे प्रत्येक संस्थांमध्ये आणि संघटनेमध्ये कधी बोलवलं तरी ते व्याख्याने म्हणून हजर होतात. अनेक विषयावरती त्यांचा व्यासंग आहे. आता फक्त आपण रामदेव बाबाजीच नाही तर ह्याच्यामध्ये त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत, मी ऐकलेले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांचा आणि माझा संबंध हा सातत्याने आमचा ध्यानाचे वर्ग असायचे, त्या वर्गामध्ये त्यांचा आणि आमचा संपर्क आलेला आहे. आणि या अशा अनेक विविध पैलूंनी संपूर्ण असलेले जे आज आपल्याला व्याख्याते लाभलेले आहेत विनोद चव्हाणजी, तर त्यांना मी जास्त वेळ न घेता आपण त्यांना ऐकूया. आता त्यांचं बोलण्यासारखं एवढं आहे की मग माझंच एक व्याख्यान होईल. त्यामुळे मी जास्त न बोलता मी पुन्हा एकदा या चौघडीमध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि चिंतन मनन खोलवर असलेले, ध्यानाचे चिंतन खोलवर असलेले असे विनोद चव्हाणजी, त्यांचं मी या ठिकाणी त्यांचा परिचय द्यायचा होता. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून उपस्थित सर्व बंधू भगिनींना सप्रेम जय. बहुजनता संघाच्या माध्यमातून गेली 25 वर्ष आपण व्याख्यानमालेचं आयोजन करत आहोत. संविधान दिनापासून तर महापरिनिर्वाण दिनापर्यंत 6 डिसेंबरपर्यंत आपण व्याख्यानमालेचं आयोजन करत असतो. उपस्थित बहुजनता संघाचे सन्माननीय अध्यक्ष अवसर संस्थापक सचिव जाधव सर, या विहाराचे अध्यक्ष, निश्चितपणे आत्मने सरांनी सांगितल्याप्रमाणे रामायणचा मोठा भाग बाबासाहेबांना घडवण्यामध्ये आला. रामजी बाबांचा त्याही जास्त भाग आहे. त्यामध्ये आपण एक जे जन्म होतो तो कसा होतो आपण थोडंसं बघणार. बोधिसत्वाचा जन्म आहे. या पृथ्वी तलावर बोधिसत्व जन्म घेत आहे. या ठिकाणी ह्या पृथ्वी तलाचं भाग्य आहे की या ठिकाणी बोधिसत्व येणार आहे. ज्यावेळेस बोधिसत्व या पृथ्वी तलावर उपस्थित होणार आहे तर बोधिसत्वाचं पहिला जो गुणधर्म आहे की सर्व दुःखातून सर्व मानवाला दुःखातून मुक्त करणं हा बोधिसत्वाचा उद्देश आहे. आणि ह्या उद्देशाने ज्यावेळेस बोधिसत्व या पृथ्वी तलावर जन्म घेणार, बघा सुमेध बोधिसत्वांना याचना केली जाते की तुमचा शेवटचा जन्म तुम्ही ह्या पृथ्वी तलावर घेता. सुमेध बोधिसत्वांचा शेवटचा जन्म
सुमेध बोधिसत्व काय करतात? सुमेध बोधिसत्व संपूर्ण पृथ्वी तलावर विचार करताय की आता बोधिसत्व शेवटचा जन्म घेण्यासाठी या पृथ्वी तलावर येणार आहे, तर निश्चितच एवढे शुद्ध आचरण करणारे लोक या पृथ्वी तलावर उपस्थित आहेत का? बोधिसत्व जवळजवळ 7 ते 8 प्रश्न स्वतःशी विचारतात की मी जर या पृथ्वी तलावर आत्ता जन्म घेईन तर या पृथ्वी तलावर मी जो शुद्ध धर्म सांगेन तो समजण्यासाठी किंवा तो कळण्यासाठी आता पृथ्वी तलावर तसे शुद्ध आचरण करणारे लोक उपस्थित आहेत का? आज जर नसतील तर मी जन्म घेणार नाही. बघा, दुसरा प्रश्न विचार करतात की मला जन्म घेण्यासाठी कुठे जावं लागेल? म्हणजे तसं शुद्ध शिलाचरणी घर आहे का की ज्या ठिकाणी त्या शिलाचरणी आई वडिलांच्या पोटी मी जन्म घेणार आहे? राजा शुद्धोधन आणि महामाया त्या ठिकाणी शुद्ध आचरण करणारे आहेत का? मी शिलाचरण ते किती शुद्ध आहे, ते किती पवित्र आहे, मी त्या ठिकाणी जन्म घेईन. सुमेध बोधिसत्वांचा शेवटचा जन्म आहे आणि तो जन्म कधी घ्यायचा आहे? बघा, आषाढ पौर्णिमेला ते प्रवेश करतायत पृथ्वी तलावर मानव जातीमध्ये, मानवाच्या स्वरूपामध्ये महामायेच्या पोटी गर्भधारणा होती. आषाढ पौर्णिमेला बोधिसत्वाचं हे कुठलंही अचानक घडणं नसतं की त्या ठिकाणी बोधिसत्व आले आणि अचानकपणे जन्म झाला, असं काही नाही होत. तर ठरवून असतं ते सगळं. आषाढ पौर्णिमेला ज्यावेळेस महामायाच्या पोटी गर्भधारणा झाली, हा त्या बोधिसत्वाचा जन्म आहे. त्यांनी प्रवेश केला. आपल्यासाठी वैशाख पौर्णिमा असेल, आपल्यासाठी वैशाख पौर्णिमा असेल, सिद्धार्थाचा जन्म आपल्यासाठी वैशाख पौर्णिमा असेल, पण त्या बोधिसत्वाने जन्म घेतलेला आहे पृथ्वी तलावर आणि निश्चितपणे सर्वांना दुःखमुक्त करण्याच्या उद्देशाने जन्म घेतलेला आहे. या ठिकाणी मला आदर्श पिता सांगायचा आहे, आदर्श माता बी आहे. 7 दिवसानंतर ती निघून जाणार आहे. 7 दिवसानंतर ती निघूनही जाणार. त्या सुमेध बोधिसत्वाने त्या ठिकाणी महामायेला, मातेला मी विचारलंय की तुला मी आल्यानंतर तुला सोडायला गेले, हे जग तुला ठेवता येणार नाही, जगात राहता येणार नाही, या संसारी जगामध्ये तू राहणार नाहीये, तुला तुझं शरीर त्याग करायला लागणार. कारण एक महान त्या ठिकाणी महान शरीर असं धारण करणार आणि त्यानंतर ती जी माता आहे ती 7 दिवसानंतर निघून जाणार. अचानकपणे 7 दिवसामध्ये महाप्रजापतींकडे त्या बाळाला देते आणि निघून जाते. आता संसारामध्ये हे महान जेव्हा शरीर धारण केलं जातं तेव्हा ती माता तिथे राहते आणि मग ते आषाढी पौर्णिमेलाच का, तर तुम्हाला लक्षात येईल जो उद्देश घेऊन, दुःखमुक्तीचा उद्देश घेऊन जेव्हा जन्म झाला आषाढी पौर्णिमेला, आपल्यासाठी वैशाख पौर्णिमा, पण त्यांचा जन्म त्यांनी घेतला आषाढ पौर्णिमेला. पृथ्वी तलावर आले ते. धम्मचक्र प्रवर्तन कधी झालं
पहिलं धम्मचक्र प्रवर्तन आषाढी पौर्णिमे साधनात पंचवर्गीय भिक्खूंसोबत लक्षात येत असेल. दुःखमुक्तीचा जो उद्देश होता त्याच आषाढी पौर्णिमेला तो बरोबर सुरू झाला. बघा, मला काय सांगायचं तुम्हाला लक्षात येत असेल. हे सगळं गंभीर आहे. मी तुम्हाला आज 67-68 वर्ष झाले धम्मचक्र प्रवर्तन होऊन बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा देऊन, तर आपण वरवरच तर काय ऐकणार नाही. आपल्याला वरवरचं ऐकायचं असेल तर वरवरचं लोक सांगणारे खूप येऊन जाते. पण आपली स्वतःची तेवढी पात्रता झाली पाहिजे. आपण म्हणूया की बोधिसत्वाने पुन्हा जन्म घ्यावा, बोधिसत्व पुन्हा यावा, बाबासाहेबांनी पुन्हा जन्म घ्यावा. पण त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रश्न आपण केला पाहिजे की मी पात्र आहे का. बोधिसत्वांना येण्यासाठी ज्यावेळेस बोधिसत्व स्वतःला विचार करतील की ह्या पृथ्वी तलावर मी जन्म घेण्यासाठी कुणी पात्र आई वडील आहेत का, आपण म्हणून असं चालणार नाही की बाबासाहेबांनी पुन्हा यावं, तथागतांनी पुन्हा यावं, आपण म्हणून चालणार. तसं पात्र आपण व्हायला, तसं शुद्ध आचरण आपलं व्हायला, तसं शिलाचरणी आपण व्हायला, नीतिमान व्हायला. बोधिसत्वालाही वाटलं पाहिजे की अरे आपण प्रवेश करावा. तथागतांनी ठरवल्याप्रमाणे त्या ठिकाणी जन्म घेतला. अख्खा शिलाचरणी घराणं, राज वैभव, सगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे महाल, हे सगळं असताना जन्म झाला. लोकांच्या दुःखमुक्तीसाठी ते ग्रहत्याग केलं. आषाढ पौर्णिमेलाच केलं. महाविश्रमण म्हणतात. आणि पहिलं दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे आषाढ पौर्णिमेला साधनातला पंचवर्गीय भिक्खूंना महामाया गेल्या. महाप्रजापतींनी पूर्ण ताकदीने सांभाळलंय सगळं. महिलांसाठी महाप्रजापती खूप मोठे आहेत. माता यशोधरांचं खूप मोठं, म्हणजे जी त्याग आहे तो महिलांसाठी मुक्तीचा मार्ग खोलणारे महाप्रजापती आहे. की भिक्षू म्हणून कितीतरी अंतर पायी चालत आल्या आणि जोपर्यंत तुम्ही मला दीक्षा देत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, पाण्याचा थेंबही घेणार नाही, मला दीक्षा ही दिलीच पाहिजे. राजवैभव उपभोगलेल्या स्त्रिया आहेत त्या. पायाला काटा टोचण्याची बी सोय नाहीये, खडा तर लांबची गोष्ट, खडा बी टोचणार नाही, काटा तर लांबची गोष्ट. असं राजवैभव उपभोगलेल्या गृहत्याग करून तथागतांना वंदन करून सांगतायत की महिलांना काय, महिला मुक्त होऊ शकत नाहीत का, तुम्ही का आम्हाला दीक्षा देऊ शकत, मी इथून हलणार नाही, मी पाण्याचा थेंबही घेणार नाही जोपर्यंत दीक्षा होणार. हे महिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ती माता आहे यशोधरांची असो किंवा माता प्रजापतींची असो, ही खूप मोठं काम. माता महामायांची मी खूप मोठी काम. शरीर त्याग करावं लागलं 7 दिवसात. पुढे आपण बाबासाहेबांपर्यंत रामजी बाबा, सुभेदार रामजी, मालोजी सत्वा, मंडणगाव पासून 5 किलोमीटर आतमध्ये अंबावडी गाव आहे. आम्ही जाऊन आलो त्या ठिकाणी, त्या घरी जाऊन आलो. अंगाव शहारे एवढे महान या ठिकाणी ते सगळे महान लोक राहिलेले आहेत. हे जे जे ठिकाण आहेत ना त्या ठिकाणी आम्ही जातो. म्हणजे आता माझा प्रवास कमी झाला, पायाचा ऍक्सिडेंट झाल्यापासून मी गाडी चालवत नाही, जास्त प्रवास होत नाही माझा. पण 28 नोव्हेंबरला बरोबर आम्ही पुणे
वाड्यामध्ये जायचो आम्ही गजपेठेमध्ये, आणि तिथे त्या चौकटीलाही, दाराच्या चौकटीलाही स्पर्श करायचो. 28 नोव्हेंबर 3 जानेवारीला माईच्या जयंतीच्या वेळेस, आणि त्या वाड्याच्या त्या दाराला आम्ही हात लावायचो. माईने ज्या ठिकाणी त्या विहिरीला कधीतरी पाणी दिलं असेल कुणाला तरी, किंवा स्वतः पाणी घेतलं असेल, माईचा स्पर्श झालेला आहे त्या विहिरीला, तिथे जाऊन आम्ही स्पर्श करायचो, अंगावर शहाणे यायचे. कितीतरी वेळ आम्ही त्या सारवलेल्या त्या अंगणावर बसायचो. कधीतरी महात्माचे पायी लागले असतील, कधीतरी महात्मा ऐकून गेले असतील. 28 नोव्हेंबर काल झाली म्हणून मला आठवण आली. खूप महान लोक, खूप महान लोक, आभाळा एवढी लोक, माई काय, महात्मा काय, खूप महान लोक. रामजी बाबांचा जन्म झाला 14 नोव्हेंबर 1848. 2 भाऊ आणि मीराबाई, एक बहीण. ह्या परिवारामध्ये हे सगळे मिलिटरीवाल्या, सैन्य भरतीमध्ये, म्हणजे ब्रिटिश इंडिया त्यामध्ये ते काम करणार. त्यांचे 2 भाऊही मिलिटरीमध्ये, रामजी बाबांचा 1866चा रिक्रुटमेंट आहे, म्हणजे तिथे 1866 मध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणतात पुण्यामध्ये साप्रस ठिकाणी ते आलेले होते, आणि 1867ला भीमाई आली, त्यांचं लग्न झालं 1867, आणि 14वं रत्न म्हणून बाबासाहेबांना जन्म झाला. 1866-67 लग्न झालं, आणि 1896ला भीमाई गेले. साधारण 5-6 वर्षाचा बाबासाहेबांचा जन्म 91चा, आणि 96ला भीमाई गेले. तिथे सुमेध बोधिसत्वाचा जन्म झाल्यानंतर 7 दिवसानंतर महामाया गेल्या. तिथे 5-6 वर्षानंतर बाबासाहेबांचा जन्म झाल्यावर भीमाई गेले. हे सगळे बोधिसत्व किंवा महान असे महान असे जन्म घेणारे जे व्यक्ती असतात, तिथे ती माता शरीर त्याग करून निघून जाते. रामजी बाबांनी संपूर्ण बाबासाहेबांचं पूर्ण संगोपन, म्हणजे रामजी बाबा हे कबीरपंथी, म्हणजे कबीराचे सगळे त्यांना दोहे वगैरे पाठ. म्हणजे पूर्वी बघा, आता तरी आपल्याकडे टीव्ही आणि बाकीच्या गोष्टी आहेत, करमणुकीचे साधन आहे, त्यामुळे लोक इथे करमणुकीमध्ये अडकून जातात. आता मोबाईल आल्यानंतर आपल्याला एकटा माणूस एकटाच सगळं काय बघत बसतो. म्हणजे पाहुणे आले तरी आपल्याला एवढं काही थोडंफार बोललो, नंतर मग बाकीचं आपण ते बघत बसतो. पण त्या काळामध्ये कामावरून घरी आल्यानंतर ते दोहे किंवा सगळे अंगणात बसून मग कबीराचे दोहे भाग आहे बघा. रामजी बाबांचा पूर्ण गाडा अभ्यास, म्हणजे धार्मिक क्षेत्रामधला सगळा गाडा अभ्यास रामजी बाबांचा. म्हणजे म्हटलं जातं की गोपाळ बाबा वेलणकर जे होते ते धार्मिक वृत्तीचे, आणि रामजी बाबांचं इथे पुण्यामध्ये येणं झाल्यामुळं 1866-67ला पुण्यामध्ये येणं झाल्यामुळे तिथे महात्मांची चळवळ त्यावेळेस पूर्ण जोमामध्ये होते, जे चालू होत्या भिडेवाड्यामध्ये. अप्पासाहेब भिडेंचा जो वाडा होता, आता आपण तो पाडला वाटतं, त्याला नवीन नूतनीकरण चालू आहे. ही खूप महान लोक सगळे लोक. हे अप्पासाहेब भिडे जे आपण म्हणतो ना, खूप महान व्यक्ती आहे. म्हणजे तुम्हाला शाळेसाठी जागा देणं
म्हणजे शाळा ही शिकायचीच नाही तुम्ही. बहुजनांच्या मुलांनी काय आणि सर्व समाजाच्या मुलींनी काय शाळा शिकायचीच नाही. स्त्रियांनी शाळा शिकायचीच नाही. तर ते आप्पासाहेब भिडेंना जबरदस्त त्रास. म्हणजे तू ती जागा का दिली, तुला वाईट टाकव, तुला आमच्या समाजात ठेवायचं, तू हे कसं काय करू शकतो. ही खूप महान लोक होऊन गेलेली आहेत. म्हणजे आपण संप्रदायाचं असं म्हणू शकत नाही की हा व्यक्ती दगड मारतोय आणि हा व्यक्ती ते जागा देतोय किंवा त्यांना सहकार्य करणारे लोक आहेत. हे सगळे महान लोक आहेत. तर रामजी बाबांचं जे काय आहे धार्मिक जे जीवन आहे, धार्मिक वृत्तीचे व्यक्ती, कबीर पंथामध्ये धार्मिक वृत्तीचे व्यक्ती. त्या काळामध्ये कबीरांची दोहे ऐकणार, बोलणार आहे किंवा बोलणार म्हणजे आता आपण वंदना बोलतो म्हणजे आपल्याला काय होतं की म्हणजे आपल्याला फक्त पाठांतर करत नाही आपण, तर त्याच्यामध्ये जी शपथ आहे किंवा जी प्रतिज्ञा आहे ती आपण ग्रहण करतो आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे आपण फक्त वाचिक बोलण्यासाठी नसतं. आपण ज्यावेळेस विहारामध्ये येतो आणि वंदन करून ज्यावेळेस आपण वंदना घेतो तर ही वंदना फक्त काय आपण बोलण्यासाठी नसते, तर आपल्या आचरणामध्ये फरक पडावा, आपल्या जीवनामध्ये बदल घडावा, आपण दुःखातून मुक्त व्हावं, यासाठी हा सगळा कटोट आहे. इथे कुठलंही व्रतवैकल्य नाहीये. म्हणजे तुम्ही इथे येऊन अगरबत्ती मेणबत्ती लावलीच पाहिजे असं काही नाहीये. व्रतवैकल्य काहीच नाही. आपल्याला आचरण करणं, आतमध्ये आचरणशील होणं हे खूप महत्वाचं. तर बाबासाहेबांना जे घडवलं, प्रत्येक गोष्ट घडवताना बाबासाहेब जे घडले हे रामजी बाबांचं जे शिलाचरण आहे किंवा भीमाई काय काही दिवस राहिल्या त्यांचं काय आचरण असेल, बोधिसत्वाचा जन्म आहे, हे उभीच नाही कुठेही जन्म घेणार. बाबासाहेबांनी आंबावडे गावामध्ये रामजी सकफळांच्या घरामध्ये जन्म घेतला भीमाईच्या पोटी. त्याची काही उगीच नाहीये. हे शिलाचरण जे आहे, हे नीतिमत्ता जे आहे, कितीही यात्रा झाली तरी तुम्ही त्याच्यावर करुणा आणि मैत्रीच करणार आहे. असं जे जीवन आहे, हे जी महान जीवन आहे, त्या महान जीवनाचा हा परिपाक आहे. बाबासाहेबांचा जन्म आपण कुणीच म्हणून चालणार नाही की बाबासाहेबांचा जन्म व्हावा. आता पण किती अन्याय अत्याचार चालू आहे, किती म्हणजे दुःखाचं, लोक दुःखातच पडायला लागलेले आहेत. इतकं अज्ञान वाढले, लोकांना त्याच्यातून बाहेरच पडायचं नाही. त्याला ते दुःख जे आहे ना त्याच्यातच तो शोधायला लागलाय. बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे बाबासाहेबांचं जे शिक्षण होतं, म्हणजे एकदम पहिली जी शाळेमध्ये गेले ते आणि तिथं जे काही त्रास झाला, लहान बाळाला तो त्रास सहन करणं अवघड आहे. त्याला हे समजतच नाहीये की मला का बाहेर बसवता येते, मला का हे आतमध्ये माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये काय असा फरक आहे की मला त्या फळ्यापर्यंत का नाही जाऊन देत. हे त्याच्या मनात निर्माण झालेले प्रश्न, लहान बाळाच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आहे. आणि हे प्रश्न घरी आल्यावर रामजी बाबांना विचारल्यानंतर ते तेवढ्याच प्रेमाने आणि मैत्रीने त्याला करुणेने गोंजारून सांगतायत की नाही, आपल्याला शिकायला शिक्षण महत्वाचं आहे. हे दुनियम आहे सगळं. मला तिथपर्यंत जाऊ देत नाही, मला त्यांच्या पाण्याला हात स्पर्श करू देत नाही, मला माझे जेवणाच्या डबामध्ये दुसऱ्याचा सहभाग होत नाही, ही दुनियम गोष्टी. मला खेळायला घेत नाही, हे नाही, ह्याच्याकडे लक्ष नाही, शिक्षणाकडे बघतो. तू ती व्यवस्था बदलून टाकतो. म्हणजे लहानपणापासून ते बिघडलं गेलं की ती व्यवस्था जी आहे
ती व्यवस्था बदलण्याची ताकद तुझ्यामध्ये आली पाहिजे. ती कशाने येईल? तर शिक्षणाने येईल, तुझ्या शुद्ध आचरणाने येईल, तू नीतिमत्तेने येईल. तू जर तुझी नीतिमत्ता सोडली तर तुझ्यामध्ये तेवढी ताकद राहणार नाही. हे लहानपणापासून ते शिकवलं गेलेलं आहे. म्हणजे एखाद्या बाळाला तयार करायचंय तर ते किती ताकदीने तयार करायला लागतं बघा. म्हणजे एखादं आपण झाड लावलं तर ते झाड त्या ठिकाणी उभेल का नाही, खाली खडक आहे का, माती सुद्धा आहे का, सुपीक आहे का, त्याला व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळतोय का, त्याला कुठली भेड बकरी येऊन खाणार तर नाही ना, कुंपण घालायचं आहे का त्याला, त्या सगळ्या गोष्टी तो जो माळी असेल तो बघत असतो. इथे बाबासाहेबांना प्रत्येक क्षणाला रामजीबाबा बघतायत. म्हणजे बाकीचे 3 भाऊ बी आहेत ते, पण त्यांना थोडस बाजूला ठेवलंय त्यांनी की बाळाचा थोडासा वेगळा भाग आहे, आनंदाचा जरा थोडासा वेगळा भाग आहे. आनंद मी खूप हुशार होतो आणि बाबासाहेबांचं जे शिक्षणावरचं प्रेम होतं ते खूपच होतं पहिल्यापासून. म्हणजे ते जे पाळण्यात पाय दिसतात त्याप्रमाणे लहानपणापासूनच हुशार आहे. 4 बहिणी होत्या त्या बी. म्हणजे हा सगळा प्रपंच मीराबाईंनी खूप प्रेमाने सांभाळला. त्यांच्या आत्या ज्या होत्या खूप प्रेमाने सांभाळल्या. बाबासाहेब प्रेम द्यायचे, सारखं त्यांना समजावून सांगणं, अरे नाही होतं असं काय नाही, असं तू तुझ्या अभ्यासावर लक्ष, तुझ्या अभ्यासावर. रामजी बाबांचं जेव्हा नोकरी केली, म्हणजे रिटायर्ड झाले किंवा रिटायर्ड झाल्यानंतर पैशाची चणचण, एवढे मोठं कुटुंब, प्रायव्हेट नोकरी करायची आणि तिथून मग आल्यानंतर बाबासाहेबांची ती भूक, जी अभ्यासाची, वेगवेगळे पुस्तकं वाचण्याची जी भूक आहे, हे रामजी बाबांनी काय केलं माहिती का? एक पेटी जी आहे ना, ही जी पेटी भरून ठेवली त्यांची, एक ट्रंक म्हणतात, मिलिटरीमध्ये ट्रंक मिळते ना, तर ती ट्रंक आहे ना, हे गोपाळ बाबा वेलणकर म्हटलं ना मी, ते आणि महात्माचे जे लेख होते, हे लेख त्यांनी कात्रण करून त्या पेटीमध्ये सांभाळून ठेवलेले होते की माझा बाळ मोठा झाल्यानंतर त्याला ते उपयोगी पडेल, तो ते वाचेल सगळं. म्हणजे विचार करा, महात्मांचे विचार, गोपाळ बाबांचे विचार, हे गोपाळ बाबा खूप योगी स्वरूपाचे हे आहेत. खूप म्हणजे आता आपण ज्ञानेश्वरांची एकच समाधी बघत असतात, पण गोपाळ बाबांच्या 7 समाधी आहेत. आपल्या इथे एक रेसकोर्सला आहे, तिथे त्यांनी समाधी. योगामध्ये खूप पारंगत, म्हणजे काय काय असेल बघा आपला माणूस. तर ह्या आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कबीराचं त्यावर धोये त्यांना बाबासाहेबांना, आणि रामजी बाबांचं सगळं हिंदू धर्मातले सगळे ग्रंथ वाचून झालेले, कारण प्रिन्सिपल म्हणून रिटायर्ड झालेले शाळेमधून, मिलिटरी शाळेमधून प्रिन्सिपल म्हणून रिटायर्ड झाले सुभेदार रामजी बाबा. त्यामुळे खूप अभ्यासाबद्दलची एवढी त्यांची खूप नितांत अशी त्यांची श्रद्धा आहे अभ्यासावर, आणि ते घडवण्यामध्ये मग बाबासाहेबांवर पूर्ण लक्ष. प्रत्येक क्षणाला तू अभ्यासच केला पाहिजे, तू त्याच्यातून पुढे गेला आणि तू घडवशील, तू या समाजाला पूर्ण दुःखातून बाहेर काढशील. हे सगळं रामजी बाबांनी लहानपणापासून बिंबवलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब जे घडले ना, ते असे म्हणजे एकदम घडलेले नाही. म्हटलं जातं एखादा बाळ ज्यावेळेस 3 वर्षाचा होतो त्यावेळेस तो आपल्या आई वडिलांकडे बघून शिकत असतो. म्हणजे आपल्या आई वडील काही बोलत नसले तरी त्यांची जी हालचाल असते, त्यांचे जे हावभाव असतात, तो लहान बाळ जो असतो 3 वर्षापर्यंतचा, हे सायन्स आहे, हे विज्ञान आहे.
तर तो लहान 3 वर्षापर्यंतचा जो बाळ असतो, जरी तुमचं आचरण, तुम्ही जरी घरामध्ये तुमचा जो संवाद आहे, पती पत्नीचा जो संवाद आहे, तर त्या संवादाकडे तो लक्ष केंद्रित करतो, त्याचं ते टिकतं चालू असतं. तो तुमच्या आचरणाने तो घडत असतो, तो प्रत्येक क्षण तुमच्याकडून शिकत असतो. आपण म्हणू शकत नाही तो बाळ आहे, त्याला काही समजत नाही. 3 वर्षापर्यंत न काय बोलता, तुम्ही न काही शिकवता, तो 3 वर्षापर्यंत घडत असतो. आणि ते घडलेलं जे आहे, त्याचं जीवन जे 3 वर्षाचं असताना जे घडलेलं आहे, ते म्हटलं जातं की त्याच्या मरेपर्यंत तो विसरत नसतो. त्यामुळे आपले बाळ जर छोटे असतील तर त्याला कसं घडवायचंय हे आईवडिलांच्या आचरणावर ठरलं जातं. त्याचे आई वडील किती शिलाचारणी आहेत, ते सकाळी उठल्यावर वंदन करतात का आपल्या गुरुला? ते काय करतात? अगरबत्ती मेणबत्ती लावतात का? फुलं वाहतात का? तो ते टिपत असतो सगळं. आणि त्या टिपण्यामध्ये त्याचं पुढचं आयुष्य घडलेलं असतं. ही आपल्याला साधी वाटत असेल गोष्ट, पण ही खूप महत्वाची आहे. पुढचे 2 वर्ष त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर त्या 2 वर्षामध्ये, जवळ 5 वर्षाचा होतो तो, तर त्या 2 वर्षामध्ये तो तुमचं जे प्रत्येक गोष्ट आहे, तुम्ही कितीही लांबच्या घरामध्ये, शेजारच्या घरामध्ये बसून बोलत असताल तरी त्याचा कानाचा जो भाग असतो तो खूप संवेदनशील असतो. तो बरोबर ऐकून तुमचं की माझे आई वडील खरंच शिलाचरणी आहेत का, हे पारख करत असतो. म्हणजे महान व्यक्ती आपल्याला जन्माला घालायचा आहे, तो असा उगीच येणार नाही. तर महान व्यक्ती जन्माला आणण्यासाठी आपला स्वतःचा काहीतरी त्याग लागतात, आपल्या स्वतःला घडवायला लागतात, तरच तो महान व्यक्ती बनणार. आणि निश्चितपणे आपण प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जेव्हा 1956ला आपण दीक्षा घेतली तर ते आपलं कर्तव्य झालेलं आहे की ह्या पृथ्वी तलावर आदर्श व्यक्ती घडवण्याचं आपण संकल्प केलेला आहे. आदर्श व्यक्ती घडवण्याचा आपण संकल्प केलेला आहे. दुसरं कोणी करतोय का नाही मला माहित नाही. मी मागं वळून मी बघणार नाही. माझा काही संबंध नाही की अरे तो करतोय का नाही करतोय, काही संबंध नाही. मी तो आदर्श व्यक्ती घडवण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध होतो. बाबासाहेबांचा बघा शेवट कसा आला होता. 1956ला 7:47 मिनिटं झाली. आपल्याला अजून 15 मिनिटात 13 मिनिटात थांबायचं. त्यामुळे मी बाबासाहेबांच्या त्या ठिकाणावर आलो. 1956 दीक्षा समारंभ 14 ऑक्टोबरला होणार आहे. बाबासाहेब 2 दिवस अगोदर पोहोचले नागपूरला सगळी पाहणी करण्यासाठी. पाहतात तर काय, त्या ठिकाणी बुद्धांचा मोठा फ्लेक्स लावलेला आहे. बाबासाहेब म्हणतात हे काय, हा फ्लेक्स कशाला लावलाय? बुद्ध रूप नाहीये तुमच्याकडे, बुद्ध रूपाची व्यवस्था करा. म्हणजे 13 तारखेच्या रात्रीची गोष्ट. बाबासाहेब म्हणतात बुद्ध रूप कुठं आहे? मला वंदन करायचंय, मला शरण जायचंय. मी फ्लेक्सला शरण नाही जाणार. माझा आदर्श आहे, ते मान्य आहे. मला कुणाला दाखवायचं नाहीये की फ्लेक्सला मी वंदन करतोय. मला बुद्ध रूपासमोर वंदन करायचंय. मला वंदना तिथे बोलायचं. मी शिलाचरण मी भक्तांकडून याचना करणार आहे. मी दीक्षा घेणार आहे. लाखो लोक दीक्षा घेणार आहे. बुद्ध रूप हवंय. आता बुद्ध रूप त्या काळामध्ये 1956 मध्ये बुद्ध रूप मिळणं किती अवघड आहे बघा. आपण त्याच्या घरामध्ये बुद्ध रूप आहे. 13 तारखेला रात्री 1:30 वाजताची गोष्ट. एक संग्रहालयामध्ये बुद्ध रूप आहे असं तिथच्या मेयरला माहिती असतं. आणि त्या मेयरला फोन करून विचारलं जातं की बाबा ते
संग्रहालय उघडायचंय रात्री 1:30 वाजता. परवानगी नसते. एकदा संग्रहालय बंद झालं तर ते उघडायची परवानगी नसते. ते सील करून निघून गेलेले असतात. मेयरनी जबाबदारी घेतली. रात्री 1:30 वाजता संग्रहालय उघडलं. ती मूर्ती रात्री 1:30 वाजता ताब्यात घेतली. ज्यावेळेस त्या स्टेजवर बुद्धरूप आलं, बाबासाहेबांचा आनंद काय होता. बोधिसत्व आहे, खूप कडक आहे. बाबासाहेबांसमोर उभं राहण्याचं धाडस कुणाचं होणार नाही. खूप सिंहासारखा व्यक्ती आहे. बाबासाहेबांचं जर तुम्ही ते अस्तित्व पाहिलं, भारदार असं खूप मायाळू आहे. खूप आतमधून खूप मायाळू आहे. खूप करुणेने भरलेले आहे. अक्षरशः लेकरांकडे बघून रडतायत ते एकट्यामध्ये. पण जेव्हा समोर येत आहेत तो वाघासारखे येत आहे. कुणाची ताकद नाही त्यांच्यासमोर उभं राहायची. कितीही मोठा लीडर असो, तिथं प्राईम मिनिस्टर असो किंवा अजून कोण असो, बाबासाहेबांसमोर कामापुरतं बोलायचं. तुम्ही मस्करी किंवा तुमच्या थट्टाच्या काय असतील तर तुमच्या बरोबर. माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये. 65 वर्षाचं आयुष्य लावलं. तेवढ्या वेळामध्ये काय काय केलं. म्हणजे हे जे काही त्यांचं आचरण आहे, मग तो महाडचा सत्याग्रह असो, काळाराम मंदिर असो, गोलमेज परिषदा असो, मुलांचं जाणं असो, रमाईचं जाणं असो, भावांचं जाणं असो, रामजी बाबांचं जाणं असो, हे सगळं डोळ्यात पाहिजे आहे. आणि हे सगळं करून लेकरू घरात मरण पावलेलं असताना गोलमेज परिषदेला आपल्यासाठी जाणं झालं की माझ्या लेकरांचा अधिकार ते लोक काढून घेतील. जे कोणी महात्मा म्हणत असतील, महात्मा ढोंग आहे, कुणाला नावं नाही ठेवलं. महात्मा हा आतमधून असायला लागतो, कुणाचे अधिकार चिन्हणारा नसेल. त्या ठिकाणी आम्ही जाऊ ना इरोडा जेलमध्ये, त्या झाडाखालीही आम्ही टाकलो. पण पदोपदी आम्हाला बाबासाहेबांच्या पावलांची आठवण होत होती, कुठल्या महात्माची आठवण नाही. आपण खूप पुण्यवान आहोत, खूप पुण्यवान आहोत की बाबासाहेब आपल्यासाठी ह्या पृथ्वी तलावर आले, त्या बोधिसत्वाने जन्म घेतला. आणि त्या बोधिसत्वाने आपल्याला फक्त आपल्या ह्या सामाजिक गुलामगिरीतूनच बाहेर नाही काढलं, जातीपातीच्या सांप्रदायिक गुलामगिरीतूनच बाहेर नाही काढलं, तर आपल्याला आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे ह्या ठिकाणी उपस्थित असलेला किंवा ह्या पृथ्वी तलावर उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले. जेव्हा आपण बौद्ध स्वीकारला तर प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेला आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाच्या गुलामगिरीतून बाहेर पडत असताना ज्यावेळेस 22 प्रतिज्ञा स्वीकारल्या, निश्चितपणे तुम्ही त्याचा आचरण केलंच पाहिजे. पहिल्या 8 प्रतिज्ञा धम्मामध्ये आहे. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना मानणार, देव मानणार किंवा त्याची उपासना. राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्याची उपासना नाही. मी गौरी गणपती किंवा इत्यादी बाबासाहेब बाबा किती विचारपूर्वक करतायत की एवढे जे 6-7 नावं घेतले तेवढेच मानणार नाही असं नाही. तर हिंदू धर्मातील कुठल्याही देवी देवता तुम्ही मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार. देवाने अवतार घेतला याच्यावर माझा विश्वास नाही.
देवाने अवतार घेतला याच्यावर मला विश्वास नाही. अधर्मामध्ये चाललाय हे अधर्म. मी ब्राह्मणाच्या हातून कुठलाही क्रियाकर्म करून घेणार नाही हे पूर्ण ठामपणे सांगताय. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. कुठे तुम्हाला पळायला जागाच ठेवलेली नाही. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि निसर्गात असं कुठलाही आचार करणार नाही. धम्म सांगितलं त्यांनी. धम्मामध्ये मी सांगितलंय. धम्माच्या ज्या 8 नंतरच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या धम्मामधल्या आहेत. 11वी प्रतिज्ञा काय सांगतात बाबा? आपल्याला वेळ कमी आहे. 11वी प्रतिज्ञा बाबासाहेब सांगतात, मी भगवंतांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करेन. आता हा आर्य अष्टांगिक मार्ग दुसरा तिसरा काही नसून मला दुःखातून बाहेर पडण्यासाठी केलेला मार्ग आहे. आणि जर मी दुःखातून बाहेर पडू इच्छितो, आता इथे व्यक्तिगत भावाला जर मी या दुःखातून बाहेर पडू इच्छितो तर दुःखातून बाहेर पडण्यासाठी मला हा आर्य अष्टांगिक मार्ग माहिती पाहिजे. तुम्ही कधी पुन्हा आपल्याला या ठिकाणी बोलवलं तर आपण जवळजवळ 11 आठवडे 1 तासाचा किंवा 40 मिनिटाचा आपण तो विषय घेऊन दुःखमुक्तीचा मार्ग, मग 4 आर्य सत्य, दुःख काय, दुःख समुदाय काय, दुःख निरोध कसा होतो, दुःख निरोधागामी प्रतिपदा कशी आहे, त्याच्यावर आपण निश्चित चर्चा करूया. खूप मोठा विषय आहे, त्यामुळे तुम्हाला 2 मिनिटात सांगता येणार नाही. पण एवढं निश्चित आहे की आपण तो अभ्यास केला. आर्य अष्टांगिक मार्ग 8 अंगांनी बनलेला आहे. एक अंग विकसित झालं तर संपूर्ण शरीर विकसित होतं. लक्षात येते का बघा? एखाद्या लहान बाळाला जन्मल्यानंतर पाहिल्यानंतर आपण तो जसा वाढत जातो तसं त्याचे संपूर्ण अवयव, मग त्याचं नाक असेल, कान असेल, डोळे असेल, जीभ असेल, त्वचा असेल, हातपाय असतील, त्या समप्रमाणामध्ये नैसर्गिकपणे वाढत असतात. की असं नाही की तो वाढतो त्याचा कानच मोठा झाला, नाकच मोठं झालं, असं नाही. सगळे अंग हे समप्रमाणात विकसित होत असतात. तसं हे आर्य अष्टांगिक मार्गाचं शील समाधी प्रज्ञेमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. शील समाधी प्रज्ञेमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. शील काय? सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे. हे शील आहे. हे शीलातले 3 अंग आहेत: सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका. समाधी काय? सम्यक व्यायाम, सम्यक स्फूर्ती, सम्यक समाधी. प्रज्ञा काय? सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे. ह्या अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. आणि आर्य अष्टांगिक मार्ग जर आपण पुस्तकामध्ये किंवा ग्रंथामध्ये पाहिला तर त्रिपिटकामध्ये आपल्याला सहज लक्षात येईल की सम्यक दृष्टी आली तर या बाकीच्या गोष्टी आपल्याला सहज होतात. पुन्हा कधी आपण त्या विषयावर बोलूया, पण आपली वाचा शुद्ध ठेवूया. एक अंग फक्त आपण लक्षात घेऊया. सम्यक वाचा जी आहे, वाचा ही समृद्ध करण्यासाठी मी कठोर बोलणार, मी निंदा करणार. कठोर बोलणं, निंदा करणं, त्याच्यामध्ये द्वेष दडलेला आहे. मी व्यर्थ बडबड करणार, मी खोटं बोलणार नाही, त्याच्यामध्ये लोभ दडलेला आहे. हे राग आणि द्वेष जे आहे, लोभ आणि द्वेष जे आहे, हे 2 सेनापती आहेत. त्या दुःखात पाडणाऱ्या सेनेचा हे 2 सेनापती आहेत. तर हे 2 सेनापतीवर आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा त्याच्यावर विजय करतो. विपश्यना केली निश्चितपणे आपल्याला त्याच्यात विजय मिळवते. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या जो मानव म्हणून जन्माला आलोय, तर मानव म्हणून जन्माला आल्यानंतर
जर आपण दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न नाही केला तर आपलं आयुष्य व्यर्थ होतं. मनुष्य जन्म मिळणं खूप कठीण आहे. मनुष्य जन्म मिळणं खूप कठीण आहे. सर्व अवयवांशी जन्म घेणं खूप कठीण आहे. सधम्म मिळणं त्याही पेक्षा कठीण आहे. जे बाबासाहेबांनी आपल्या लेकरांना जाताना सोडून आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. बोधिसत्वाचं काम आहे. आदर्श पिकाने रामजी बाबाने जे घडवलं आणि जे सांगितलं की तू ही व्यवस्था बनवू शकतो, ही व्यवस्था बाबासाहेबांनी आपल्या पित्याच्या शब्दाला मान देऊन ही व्यवस्था पलटली आहे. तर ही व्यवस्था जी पलटलेली आहे त्याची चिंता आपण करायची नाही. आपण फक्त शुद्ध आचरण करून बाबासाहेबांनी जो धम्म शेवट जाता जो दिलेला आहे, एवढ्या पूर्ण ताकदीनिशे एवढं कष्ट सोसून आपण त्याशी प्रामाणिक राहायचं. ह्या 22 प्रतिज्ञेमधला एक बी शब्द आपण पडू द्यायचा. बाबासाहेबांची गद्दारी करून चालणार नाही. आपण स्वतःशी प्रामाणिक झालं पाहिजे. बाबासाहेबांना फक्त आपण बोलून चालणार नाही की मी बाबासाहेबांना 10 वेळा वंदन केलं, 50 वेळा वंदन केलं, 14 एप्रिल केली, 6 डिसेंबरला मी वंदन करून आलो. काही आवश्यकता नाही. बाबासाहेबांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ते जर आचरणामध्ये नाही आणल्या तर आपल्यासारखं दुर्भाग्य आपलं असू शकतं. वेळ खूप कमी असतो. धम्म हा खूप मोठा आहे. आज मी पहिल्यांदाच रामजी बाबांबद्दल बोललो. आत्माने सरांनी म्हटले की आपल्याला सफल ऐकायला मिळेल. मला माहित नाही कितपर्यंत पोहोचलो मी तिच्याबरोबर, पण निश्चितपणे आपण प्रार्थना करूया. आपण स्वतः मनाशी एकनिष्ठ होऊया आणि बाबासाहेबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट जे 22 प्रतिज्ञेप्रमाणे आचरण करायचे आहे ते पूर्ण काटेकोरपणे आपण संकल्प करूया की मी 22 प्रतिज्ञेच्या विरुद्ध आणि विसंगत असं कुठलंच आचरण करणार नाही. भलं मी मेलो तरी चालेल, काही घडत नाही. या गोष्टी ज्या सांगितल्यात ना, ज्या नाही पाळणार आणि नाही उपासना करणार, नाहीच करायला पाहिजे. माझ्यासाठी कुणी मी गुलाम असताना आलेलं नव्हतं. मला गुलामीत सोडून मला पाण्यासाठी संघर्ष करायला लागला होता. कुत्रा मांजरापेक्षाही कमी दर्जाचं हीन जीवन जगत होतो मी. खाली थुकावं नाही म्हणून गळ्यात काहीतरी बांधलं होतं, माग काहीतरी बांधलं होतं. कुणाच्या म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत खूप गंभीर आहे. धम्म आचरण करतो म्हणून आपण काही घाबरत नाहीये, वेगळत नाहीये. आपल्यामध्ये ती शक्ती आहे जी बाबासाहेबांनी दिलेली आहे. 5च लोक जरी तलवारीच्या धारेप्रमाणे असतील ना तर खूप झालं. आपल्याला काही तलवार हातात घ्यायची नाहीये, पण जी बाबासाहेबांनी जे ताकद दिलेली आहे आपल्याला, त्या ताकदीने आपल्याला समोर जायचं आहे. आणि आचरण केलं तर निश्चितपणे कुणामध्ये ताकद नाही राहणार आपल्या समोर उभा राहायची. राहिला तरी तो आपल्याला वंदन करून उभा राहील आपल्या समोर. तर आपण तसं बनूया. 8:03 झाले. 3 मिनिटं आपले जास्त घेतले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सूरज उगे तो प्रभात वरना कालीला धारण करे सुद्धा वरना कोरी बात आपण करणार नाही. आचरण करूया. आपल्या सर्वांचा मंगल हो. आपल्याला सर्वांना सुख शांती आणि समाधान मिळो. व्याधीमुक्त जीवन मिळो. खूप प्रगती हो. सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद. खरं तर हा विषय गंभीर आहे आणि वैचारिक आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक
यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा हात असतो. परंतु आजचं हे व्याख्यान ऐकल्यानंतर म्हणजे माझं असं स्वतःचं मत असं झालेलं आहे की जेवढा स्त्रीचा हात असतो किंबहुना त्यापेक्षा तेवढाच हात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याच्या पित्याचा असतो. तेव्हा एखादा असा यशस्वी पुत्र जो समाजाच्या कल्याणासाठी निर्माण होतो. साहेब, अत्यंत आपण चांगल्या प्रकारे या विषयाला हात घालून चांगला परिचय या ठिकाणी एक आदर्श पिता म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा या संघाच्या वतीने मी मनपूर्वक आपलं असं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाच्या सांगतेच्या कार्यक्रमाकडे जात असताना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांचं मत आपण जाणून घेण्यासाठी निश्चितपणे उत्सुक असाल. सर्वांना मैत्रीपूर्ण जय. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव महाकारुण्य विश्वभूषण विश्वरत्न महामाचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व सर्वच महामानवांना या ठिकाणी प्रथम अभिवादन. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजचे व्याख्याते आदरणीय चव्हाण सर व सर्वच मंडळाचे, विहाराचे, संस्थेचे पदाधिकारी व जमलेले उपासक उपासिका बंधू आणि भगिनी, खरं तर मी या ठिकाणी बोलणे एवढा मोठा नाहीये, कारण माझ्या समोर जे बसलेले आहेत त्यांच्याकडे मी धम्म शिकत आलेलो आहे. गेले 26-27 वर्षे या विहाराच्या आणि या संघाच्या माध्यमातून काम करत असताना मी ज्यांच्याकडनं शिकलो आहे ते माझ्या समोर बसले असल्यामुळं मी त्यांना सांगणं किंवा विषयावर बोलणं हे उचित ठरणार नाही. दुसरी गोष्ट, अतिशय सुंदर असं आदर्श पिता या विषयावरती सरांनी व्याख्यान दिलेलं आहे. मी उगीच काहीतरी बोलणार आणि त्या विषयाचं विषयांतर होऊ नये ही एक मी या ठिकाणी बोलणार नाही या विषयावरती. दुसरी गोष्ट, गेले 26-27 वर्ष मी काम करत असताना पहिल्या वेळेस मी कुठेतरी एका कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून नेमलं गेलेलं आहे. आता 26-27 वर्ष झालं मी काम करत असताना प्रत्येक वर्षामध्ये किमान 5-6 तरी कार्यक्रम होतात बिहारामध्ये, किंबहुना जास्त होतात, तसे दर शुक्रवारी होतात. पण प्रत्येक वेळेला हातात माईक दिला जातो आणि कर सूत्रसंचालन असं म्हणलं जातं. पण अशी पहिली वेळ आहे की 27 वर्षानंतर कुठंतरी एका कार्यक्रमाचा अध्यक्षपद आज मला मिळालेलं आहे. मी आयोजकाचे धन्यवाद या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला एक दुसरी हे गमतीने घ्या, कुठलीही एखादा राजकीय पक्ष असेल, एखादी संस्था असेल, एखादं मंडळ असेल, एखादं विहार असेल, एकदा काही अध्यक्षपदाची निवडणूक झाल्याच्या नंतर तो अध्यक्षपद का सोडायला तयार होत नाही याचा मला आज अनुभव आहे. गमतीने घ्यायचं भाग आहे. काय झालं, सरांनी खूप सिरियसली काही अशा गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि आपण खूप शांत मी सरांना आहे ना भाज्यामध्ये मी भाज्याचं शिबिर केलं तेव्हा पण ओळखतो. धम्मविजय विहारामध्ये मी वर्ग करत होतो तेव्हा पण मी सरांना ओळखतो. सरांचा ध्यानावरती अभ्यास वगैरे खूप आहे आणि सरांनी एवढं चांगलं व्याख्यान आपल्या समोर दिलेलं असल्यामुळे मला आज पहिली वेळेस कुठेतरी एखाद्या कार्यक्रमाचा 2 तासासाठी अध्यक्ष केला, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. मी काही बोलणार नाही, याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय जय.